नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रो वनच्या झाडाझडती विथ रमेश जाधव या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा होत्या. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अपेक्षा काय होती की या अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा करण्यात येईल. तशी ती करण्यात आलेली नाही आहे. पण पुढच्या काळात तरी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काही पावलं उचलेल का? या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय तरतुदी करण्यात आल्यात, काय योजना आहेत, या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ॲग्रोवनचे निवासी संपादक रमेश जाधव सर. सर, तुमचं या नव्या भागात खूप खूप स्वागत आहे. सर, आता अर्थात जसं मी कर्जमाफीचा उल्लेख केला पहिल्या इंट्रोडक्शनमध्ये त्याचं, तर आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे. आपल्या सगळ्या यूट्यूब चॅनलवरती जर का आपण बघितलं तर कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळेल. मग तो अर्थसंकल्प असू द्या, अधिवेशन असू द्या, पाऊस नाही, हिवाळी अधिवेशनातही तीच मागणी होती. आत्ताही म्हणजे राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तीच मागणी होती, आत्ता पण तीच मागणी आहे. तर अर्थसंकल्पात ज्या काही तरतुदी करण्यात आल्या त्याच्यात कर्जमाफीसाठी काही तरतूद करण्यात आली नाही बाबा. तर आता अर्थसंकल्पात तर नाही, पण पुढच्या काळात का होत नाही? केंद्र सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल का? याचं बरोबर आहे. अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांच्या खूप अपेक्षा होत्या. त्यातली पहिली अपेक्षा हीच होती की कर्जमाफी करावी. बरोबर. आणि 2च दिवसापूर्वी म्हणजे अर्थसंकल्प सादर होण्याच्या 2 दिवस आधीच किंवा पहिल्या आदल्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की बाबा गरीब आणि मध्यम वर्गावरती लक्ष्मीची कृपा हो. त्यांनी एक प्रकारे संकेत दिलेले होते की या बजेटमध्ये गरीब आणि मध्यम वर्गासाठी काही विशेष तरतुदी असतील किंवा त्यांचं उत्पन्न वाढेल, त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा होईल. पण लक्ष्मीची कृपा तर मध्यम वर्गावरच झाली. शेतकऱ्यांवर लक्ष्मी रुसलेलीच आहे. आणि ज्या काही एकंदर तरतुदी बघितल्या तर PM किसानची तरतूद वाढवेल अशी एक अपेक्षा होती की ते दुप्पट करतील तरतूद वगैरे, ते पण काही पूर्ण झाली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची जी काही अपेक्षा होती की कर्जमाफी होईल, तर कर्जमाफीचा उल्लेखसुद्धा अर्थमंत्र्यांनी केलेला नाही. तर कर्जाचा उल्लेख फक्त एकाच वेळी आलेला आहे की किसान क्रेडिट कार्डाची जी काही लिमिट आहे ती 3 लाखावरून 5 लाख रुपये आम्ही करू. याच्या व्यतिरिक्त कर्जमाफीचा काही उल्लेखच नाही आहे. आणि आत्ताच मंत्र्यांनी संसदेमध्ये एक धक्कादायक आकडेवारी दिली की देशातले जे काही शेतकरी आहेत त्यांच्यावरती थकीत कर्ज किती आहे, तर 33.5 लाख कोटी रुपयांचं थकीत कर्ज आहे. 33,50,000 कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात आघाडीवर जे आहेत ते महाराष्ट्रातले शेतकरी आहेत. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवरती जवळपास 7,38,000 कोटी रुपयांचं जे कर्ज आहे ते थकीत आहे. आणि दुसरा नंबर लागतो तो तमिळनाडूचा लागतो. परंतु तमिळनाडूमधल्या शेतकऱ्यांचं जे काही थकीत कर्ज आहे त्याची महाराष्ट्राची तुलना केली तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं दुप्पट कर्ज थकीत आहे. म्हणजे तमिळनाडूच्या तुलनेमध्ये आपलं दुप्पट कर्ज थकीत आहे. त्यामुळे एकंदर परिस्थिती अवघड आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची अपेक्षा होती की बाबा कर्जमाफी करतील. आणि हे कर्ज थकीत राहण्याची परिस्थिती का ओढवली? एक तर उत्पादकता कमी आहे, जे काही नैसर्गिक संकट आहे त्याचा मोठा फटका बसतो आहे. आणि जे काही आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, रिसर्च जे काय होतं आहे, कारण जे बियाणं उपलब्ध नाही आहेत चांगल्या दर्जाची, ह्या सगळ्यामुळे आपली उत्पादकता कमी आहे. दुसरा मुद्दा आहे ते उत्पादन खर्च खूप वाढलेला आहे. म्हणजे तुम्ही 10 वर्षापूर्वी जर सगळ्या किमती काढल्या सगळ्या निविष्ठांच्या, यंत्रसामुग्रीच्या, तर हे सगळ्यात दुप्पट तिप्पट झालेलं तुम्हाला दिसतील. त्याच्यामुळं शेतीचा उत्पादन खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि त्या प्रमाणात उत्पन्न वाढलेलं नाही. कारण शेतमालाचे जे भाव आहेत ते जर तुम्ही 10 वर्षापूर्वीची जी काही स्थिती आहे त्याची तुलना केली तर जवळपास त्याच लेवलला आहेत. कारण काही ह्याचे तर कमी झालेले आहेत. म्हणजे एका बाजूला उत्पादकता कमी आहे, उत्पादन खर्च वाढतो आहे, आणि दुसऱ्या बाजूला भाव मात्र कमी मिळतो आहे. आणि प्रामुख्याने भाव कमी मिळतो ह्याचे जे कारणीभूत आहे ते सरकारची धोरणं कारणीभूत आहेत. सरकारची जी काही शेतकरी विरोधी धोरणं आहेत त्याच्यामुळं भाव पडलेले आहेत किंवा शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. त्यामुळं मग ह्याची जबाबदारी कोणावर आहे? ह्याची जबाबदारी सरकारवरतीच आहे. सरकारने जर आपल्या धोरणामुळे ही परिस्थिती आणलेली असेल शेतकऱ्यांवरती, तर ह्या संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारीसुद्धा सरकारचीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अपेक्षा होती की या बजेटमध्ये कर्जमाफी करतील, परंतु त्या प्रकारची काही घोषणा झालेली नाही. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची हीच मागणी आहे. आणि मध्यंतरी वाद झाला की अजित पवार अर्थमंत्री जे आहेत ते कर्जमाफीच्या विरोधात आहेत का. नंतर मग त्यांनी माध्यमांना दोष दिला की मी काही बोललेलो नाही आहे, तुम्ही त्याचा विपर्यास केला आणि मी शेतकरी कुटुंबातलाच आहे, मला पण वाटतं की शेतकऱ्यांचं भलं व्हावं वगैरे वगैरे. परंतु त्यांनी काही निसंदिग्ध शब्दामध्ये सांगितलं नाही की आम्ही कर्जमाफी करू म्हणून. याचा अर्थ ते तळ्यात मळ्यात सुरू आहे आणि शेतकऱ्यांची नाराजी नको म्हणून ते फक्त बोलत नाही आहेत. परंतु कर्जमाफी जशी देशात झालेली नाही आहे केंद्राच्या पातळीवर, तशी राज्यामध्ये सुद्धा होण्याची काही शक्यता नाही आहे. आणि त्याचा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे आत्ताच नवीन सरकार स्थापन झालेलं आहे. केंद्रातलं सरकारला पण आता पहिलं वर्ष सुरू आहे आणि महाराष्ट्रातलं सरकार तर आत्ताच स्थापन झालेलं आहे. त्यामुळे मग आता काही त्यांना एवढी पॉलिटिकल गरज नाही आहे. आता काही राजकीय आग लागलेली नाही की बाबा ते
काहीतरी तातडीने याच्यावरती ॲक्शन घेतील. त्याच्यामुळं जशी केंद्रात कर्जमाफी झालेली नाही आहे तशी राज्यामध्ये सुद्धा कर्जमाफी होण्याची काही शक्यता दिसत नाही आहे. त्याच्यामुळं हे जे काही बजेट आहे त्या बजेटमधून नक्की शेतकऱ्यांची निराशा झालेली आहे आणि कर्जमाफीची तर मागणी काही पूर्ण झालेली नाही आहे. पण कर्जमाफीच्या व्यतिरिक्त बाकीच्या काही गोष्टी होत्या की ज्या होणं अपेक्षित होतं किंवा शेती क्षेत्राचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी अल्पकालीन दीर्घकालीन जे काही उपाय त्याच्यामध्ये करणं अपेक्षित होतं त्या बाबतीत सुद्धा निराशाच पदार्थ पडले होते. सर, आता तुम्ही असं म्हणतात की बाकीच्या बाबतीतही निराशाच पदरात पडली आहे. आता केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी असं सांगितलं की देशाच्या आर्थिक बाजूमध्ये देशाचे 4 इंजन आहेत बाबा प्रगतीचे, विकासाचे, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मान अर्थात त्यांनी शेतीला दिला. तर आता शेतीला मान देताना त्यांनी त्याच्यासाठी तरतुदी पण केल्या. तर मग तुम्ही एकीकडे म्हणतायत की भरीव काही असं काही झालेलं नाही आहे अर्थसंकल्पात शेतीसाठी, आणि त्यांनी तर पहिला मान दिला आहे. बरं, पंतप्रधान पण असं म्हणालेत की ह्या ज्या काही तरतुदी करण्यात आल्यात शेतीसाठी त्याच्यामुळे काय पालट होणार आहे. देवेंद्र फडणवीसांचा सुद्धा तोच दावा आहे, आणि तुम्ही मात्र म्हणतायत की नाही भरीव तरतूद नाही. म्हणजे हे नेमकं झंगाट काय आहे ते समजून सांगा थोडंसं. नाही, हे सगळं हेडलाईन मॅनेजमेंट आहे. बरं. की त्यांना असं दाखवायचं की आम्ही शेती क्षेत्रासाठी आणि शेतकऱ्यांसाठी खूप काही केलेलं आहे. म्हणून मग त्यांनी सांगितलं की ते 4 इंजिन आहे त्यातलं पहिलं इंजिन आहे ते शेती आहे. आणि आतापर्यंत सगळे बजेट तुम्ही 5-10 वर्षातली जर बजेट बघितली त्याची सगळं सुरुवात शेतकऱ्यांपासून झालेली असते. त्यामुळे शेतकऱ्यांना मान दिला जातो. पण हे मान पण जर बाजूला ठेवला तर प्रत्यक्ष तरतुदी काय केलेलं आहे, प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या वाट्याला काय आलेलं आहे हे जर बघितलं तर ते कळतं की हा नुसताच मान दिलेला आहे, हा पोकळ मान आहे. जसं गावाकडे असतं ना, आपल्या घरामध्ये एखादा म्हातारा माणूस असतो, तो काय त्या निर्णय प्रक्रियेत काय त्याला महत्त्व नसतं, पण आता मान द्यायचं असतं. समजा हे कोण आता नाना म्हणून आपण नानांना विचारल्याशिवाय काय करायचं नाही. समजा तुम्ही आता मुलगी बघायला गेला आणि मुलगी पसंत आहे की नाही वगैरे सगळा जो निर्णय आहे तो बाकीचे लोक घेत असतात. पण आता तोंड दाखलं त्यांना विचारायचं, शिवाय नानांनी म्हणलं तर आपण हो म्हणू, नाना जर नाही म्हणलं तर आपण करायचं नाही. पण ते नानांना पण माहीत असतं की बाबा आपल्याला फक्त हे जे काय ठरवतील त्याला आपल्याला फक्त मम म्हणायचं, हो म्हणायचं. त्याच्यामुळे निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना काही स्थान नसतं, पण त्यांना मान द्यायचं असतं. ते जे अडगळीत पडलेला मजारा आहे ना, तशी अवस्था आपल्या शेतकऱ्यांची झालेली आहे. त्यांना फक्त मान दिला जातो, बाकी त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये काही स्थान नाही आहे. आणि काहीतरी एक सिम्बॉलिक म्हणजे टोकन म्हणून काही तरतुदी करायच्या आणि सांगायचं की आम्ही शेतकऱ्यांसाठी खूप काही केलेलं आहे. आता ह्या बजेटमध्ये जर तुम्ही बघितलं तर शेतकऱ्यांसाठी काय तरतुदी केलेली आहे, तर त्यांनी मोठमोठ्या घोषणा केलेल्या आहेत. आणि ह्या ज्या काही त्यांनी 10-12 घोषणा केलेल्या आहेत ते जर आपण बघितलं तर त्याच्यातल्या 90% घोषणा त्या जुन्याच घोषणा आहेत. म्हणजे तुम्ही फक्त नव्या बाटलीमध्ये जुनेच दारू आणून हे केलेलं आहे. तर आता कडधान्य मिशन त्यांनी जाहीर केलं किंवा देशाला आता कडधान्य उत्पादन आपल्याला स्वयंपूर्ण बनवायचं. आता ही घोषणा पण जुनीच आहे. अंतरिम बजेटमध्ये जे सादर केलं होतं त्याच्यामध्ये तेलबिया मिशन जाहीर केलं होतं, त्याच्याबरोबर कडधान्यामध्ये पण आपण स्वयंपूर्ण होऊ असं त्यांनी सांगितलेलं होतं. फक्त त्यावेळेस काय होतं की 2027-28 पर्यंत ते राबवू असं होतं. आता त्यांनी ते वाढवलं, आता 2031-32 पर्यंत ते वाढवू. त्यासाठी तरतूद किती केली, 1000 कोटी रुपये. तर 1000 कोटी रुपये खर्च करून तुम्ही 6 वर्षामध्ये देशाला कडधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण बनवणार असंच त्यांनी सांगितलं ना अर्थमंत्र्यांनी. म्हणजे हा त्यांचा आत्मविश्वासाला दाद द्यायला पाहिजे की इतकी तुटपुंजी तरतूद करायची आणि 6 वर्षामध्ये आम्ही स्वयंपूर्ण करू, जे की आता आपल्याला आयातीवर डिपेंड राहायला लागतं. 20% गरज आपण आयातीमधून भागवतो डाळींची. दुसरं त्यांनी सांगितलं की कापूस उत्पादकता मिशन आम्ही जाहीर केलेलं आहे. तर उद्देश चांगला आहे आणि पहिल्यांदाच त्यांनी ह्या गोष्टीचं महत्त्व दिलं किंवा ह्याची कबुली दिली की बाबा देशामध्ये जे काही कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्यांना योग्य तंत्रज्ञान मिळत नाही आहे किंवा योग्य बियाणे मिळत नाही आहे, त्याच्यामुळे त्यांची उत्पादकता कमी आहे. जे काही बीटी कॉटनचा जो घोळ आहे की आता मोन्सॅन्टोसारख्या कंपन्या आहेत त्यांनी आता याच्यामधून आपलं अंग काढून घेतलेलं आहे. सरकारचे जे काही पॉलिसीज आहेत त्याला त्यांचा विरोध आहे. त्याच्यामुळं आता जर आपण बघितलं तर बीटी कॉटन जे आता बियाणं उपलब्ध आहे ते आता कालबाह्य झालेलं आहे, जुनं झालेलं आहे. त्याच्यावर पण आता बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो आहे. आणि जगातले बाकीचे देश जे आहेत तिथल्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या नवीन प्रकारचे अत्याधुनिक बियाणं मिळत आहेत, नवीन वाण मिळत आहेत. तिथे जेनेटिकल मॉडिफाईड क्रॉप्सचे जे काय आहेत त्याच्यातल्या नवीन जे काही टेक्नॉलॉजी आहे ते त्यांना उपलब्ध होत आहेत. आणि भारतातल्या शेतकऱ्यांना मात्र हे सगळं नाकारलं जातं. त्याच्यामुळे त्यांची उत्पादकता कमी आहे. एका बाजूला उत्पादकता कमी आहे आणि दुसऱ्या बाजूला भाव पण मिळत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूने ते शेतकरी मार खातात. त्यामुळे ह्याच्यातली चांगली गोष्ट एवढीच आहे की सरकारने ह्या गोष्टीची दखल घेतली की आता यांना तंत्रज्ञान जे आहे ते आधुनिक तंत्रज्ञान दिलं पाहिजे. त्यासाठी मग कापूस उत्पादकता मिशन त्यांनी जाहीर केलं. पण त्यासाठी तरतूद किती केली, 500 कोटी रुपये. 500 कोटी रुपयामध्ये काय दिवे लावणार आहे. दुसरं त्यांनी सांगितलं की संकरित बियाण्यांसाठी आम्ही एक मिशन जाहीर करू
की आता जसं कापसामध्ये प्रॉब्लेम आहे तसे जे काही प्रमुख पिकं आहेत त्या प्रमुख पिकांमध्ये हा बियाण्यांचा मोठा प्रॉब्लेम होतो. तर मग बियाणे उत्पादनासाठी एक स्वतंत्र कार्यक्रम आम्ही राबवू आणि त्यायोगे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं संकरित बियाणं मिळतील. अत्यंत चांगली कल्पना आहे आणि त्यांनी जो प्रॉब्लेम आहे तो ॲड्रेस केलेला आहे. त्यासाठी तरतूद किती केली? 100 कोटी रुपयाची. तर 100 कोटी रुपयामध्ये काय होणार आहे? दुसरं त्यांनी सांगितलं की आम्ही फळ आणि भाजीपाल्याचं उत्पादकता वाढवण्यासाठी एक सर्वंकष प्रोग्राम आम्ही हाती घेऊ. त्यासाठी तरतूद किती आहे? 500 कोटी रुपयाची. 500 कोटी रुपयात काय होणार आहे? त्यामुळे ह्यांच्या घोषणा एकदम आकर्षक आहेत आणि त्या घोषणा ऐकल्या की असं वाटतं की सगळ्या शेती क्षेत्राचा कायापालटच होणार आहे. पण त्यासाठी प्रत्यक्षात जी तरतूद आहे ती मात्र अत्यंत तुटपुंजी तरतूद आहे. त्याच्यामुळे ह्याच्यातनं फारसं निष्पन्न काय होणार नाही. त्यामुळे मी म्हणतो की हे सगळं हेडलाईन मॅनेजमेंट पुरतं आहे. नाही, पण सर इथं एक मुद्दा असा उपस्थित होतो की केंद्र सरकार काहीच प्रयत्न करत नाही किंवा काहीच करत नाही. आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितले, कापूस मिशन असेल, कडधान्य मिशन असेल किंवा संकरित वाण विकसित करण्याच्या संदर्भातलं मिशन असेल किंवा भाजीपाला आणि फळपिकं याच्यासाठी एक अभियान ते राबवणार आहेत. तर काही ना काहीतरी होतं ना, सगळंच नकारात्मकच आहे असं तर चित्र नाही आहे ना. नाही, सगळं नकारात्मक नाही आहे. त्यांनी आता जे मिशन त्यांनी डिक्लेअर केले आहेत किंवा ज्या योजना डिक्लेअर केलेल्या आहेत त्याच्यातलं मूळ कारण म्हणजे त्यांना ह्या गोष्टीची आवश्यकता लक्षात आली ना. म्हणजे प्रॉब्लेम काय आहे त्यांनी मान्य तरी केलं, त्यांच्या अजेंड्यावरती आलं, ही आपली सकारात्मक गोष्ट आहे. परंतु आता प्रॉब्लेम लक्षात आल्यानंतर त्याच्यावर जे कृती करायला पाहिजे त्यासाठी पैसे लागतात ना. बाकी सगळ्या गोष्टीचं सॉंग आणता येतं, पैशाचं सॉंग आणता येत नाही. शेवटी मग काय होणार? पुढच्या बजेटमध्ये तुम्ही ह्याच घोषणेचं नाव बदलून करणार. त्याच्यातनं म्हणजे ह्याच्यात त्यांना 100% मार्क दिले पाहिजेत किंवा त्यांनी हे प्रॉब्लेम ॲड्रेस केलेले आहेत. परंतु ॲड्रेस केले म्हणजे त्याचं प्रत्यक्ष अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, तर हे प्रश्न सुटतील ना. फक्त हे प्रश्न आहेत हे मान्य करून हे प्रश्न सुटणार आहेत का? तर नाही. आजपर्यंत तुम्ही हे प्रश्नच मान्य करत नव्हता, त्याच्यापासून आता तुम्ही हे मान्य करायला लागलं. एवढी प्रगती झालेली आहे, परंतु एवढी पुरेशी नाही. आणि बजेटच्या आदल्या दिवशी जो आर्थिक पाहणी अहवाल जाहीर झाला तर त्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये जे काही शेती क्षेत्राचं चित्र रंगवलेलं आहे तर ते लक्षात घ्यायला पाहिजे ना. त्याच्यामुळे त्यांनी काय सांगितलं की बाबा गेल्या 4 तिमाहीमध्ये मागच्या दोन तिमाही नाही 4 तिमाहीमध्ये शेती क्षेत्राची निराशाजनक कामगिरी होती. बरोबर. परंतु ह्या चालू आर्थिक वर्षाची जी दुसरी तिमाही आहे त्याच्यामध्ये सुधारणा दिसते. म्हणजे आर्थिक कृषी विकास दर हा सुधारला. त्याच्यामुळे मग ही जी सुधारणा आहे तर ही जर लक्षात घेतली किंवा शेवटी त्याच्यामध्ये उल्लेख आहे की बाबा 16% वाटा GDP मध्ये शेती क्षेत्राचा आहे आणि जवळपास 46.1% लोकसंख्या ही थेट रोजीरोटी त्यांच्या ह्याच्या क्षेत्रावरती अवलंबून आहे. त्यामुळे हे एवढं मोठं क्षेत्र आहे. आणि आर्थिक पाहणी अहवालात पण हे म्हटले की शेती क्षेत्रामध्ये खूप संधी आहेत, अमर्याद संधी आहेत आणि त्या जर आपण योग्य पद्धतीने एक्सप्लोअर केल्या तर आपण फक्त स्वयंपूर्णच होणार नाही तर जगातल्या अनेक देशांची गरज आपण अन्नधान्याची भागवू शकतो आणि आर्थिक विकासामध्ये शेती क्षेत्राला एक मोठं भूमिका बजावू शकतो. त्याच्यामुळे मग त्यांनी सांगितलं की पॉलिसी लेवल याच्याला सपोर्ट करायला पाहिजे. म्हणजे हा जो मुद्दा आहे की बाबा एकीकडे आपण तृणधान्याचं किंवा भाताचं किंवा ज्या पिकं आहेत त्यांचं उत्पादन वाढते आणि दुसऱ्या बाजूला कडधान्य आणि तेलबिया पिकांचं उत्पादन कमी होते. तर हे कमी का होते? कारण ह्याच्या मागे हे सरकारचे जे काही पॉलिसीचे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे हे होते असं त्यांनी अप्रत्यक्ष त्याच्यामध्ये कबूल केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की सर्व स्तरांवरती शेतकऱ्यांना पॉलिसी सपोर्ट दिला पाहिजे तरच आपण याच्यामध्ये प्रगती करू शकतो. त्यामुळे आता आर्थिक पाहणी अहवालामध्ये जे चित्र मांडलेलं होतं त्यावरून अशी अपेक्षा होती की शेती क्षेत्राचे काही ठोस तरतुदी केल्या जातील आणि त्याच्यामध्ये जी काही दिशा आहे ती बदलण्यासाठी काहीतरी एक प्रयत्न होतील, ते ठोस प्रयत्न होतील. जसं आपण हरित क्रांतीच्या वेळेस बघितलं की एक ठोस प्रयत्न झालेले होते आणि त्यासाठी मग सर्व स्तरांवरती प्रयत्न केलेले होते. म्हणजे रिसर्च असो किंवा त्याची खरेदी असो किंवा एक्सटेन्शन असो या सगळ्या स्तरांवरती प्रयत्न केलेले होते. विद्यापीठं, कृषी विभाग आणि एकंदरीत जे काही सरकारचे जे काही सगळ्या यंत्रणा आहेत त्या एक दिलाने त्याच्यामध्ये काम करत होत्या. तर तशा प्रकारचं आता काही ह्याच्यामध्ये दिसत नाही. म्हणजे क्लायमेट चेंजचं एवढं मोठं आव्हान आता आहे. आर्थिक पाहणी अहवालामध्ये पण त्याची सविस्तर चर्चा आहे. परंतु बजेटमध्ये त्याचा काही फक्त पुसट उल्लेख आहे. एक दोन योजनेपुरता उल्लेख आहे. हवामान बदल अनुकूल वाण आम्ही विकसित करतो. आता हवामान बदलाचं संकट जर एवढं मोठं आहे तर त्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न करून पूर्ण शेती क्षेत्राचं जी काही दिशा आहे त्याचा सगळा चेहरामोहरा बदलण्याची गरज आहे. त्या प्रकारची दृष्टी काय तिथं दिसत नाहीये. मग तुम्ही काय फक्त 10-12 योजनांची जंत्रीचं सादर केली आणि सांगितलं की आम्ही शेती क्षेत्रासाठी खूप काही करतोय आणि त्याच्या तरतुदीचं तुटपुंजाच आहेत. एक तर पॉलिसी लेवलला तुम्ही काही अशा काही मोठ्या स्टेप्स घेतलेल्या नाही आहेत. दुसऱ्या बाजूला जे काही तुम्ही योजना डिक्लेअर केलेल्या आहेत तर त्यासाठी किरकोळ तरतुदी केलेल्या आहेत. त्यासाठी बजेटमधून अशी काही मोठी घोषणा त्याच्यामध्ये नाही आहे.
काय कृषी क्षेत्रासाठी जे काय रेग्युलर बजेट असतं वार्षिक बजेट त्याच्यामधूनच ते होणार आहे ना. मग बजेटमध्ये असे काही मोठी घोषणा त्याच्यासाठी नाही आहे किंवा मोठे प्रयत्न त्याच्यामध्ये दिसत नाही. त्यामुळे म्हणतं की हे तुम्ही चर्चा केली शेतकऱ्यांसाठीची, शेतकऱ्यांचं आम्ही भलं करणार आहे, किंवा शेतकरी या देशासाठी किती महत्त्वाचे आहेत, परंतु प्रत्यक्ष तरतुदी करताना मात्र हात आखडता घेतलेला आहे. सर आता हे सगळं तरतुदी करत असताना हात आखडता घेतला असं तुम्ही म्हणतायत. दुसरीकडे जर का आकडेवारी बघितली तर गेल्या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पाची एकूण शेतीसाठीची जी तरतूद होती ती 1,50,000 कोटींच्या जवळपास होती. आता यंदा ती 1,71,000 कोटी झालेली आहे. तर मग आता हे सरळ सरळ आकडेवारीत बोलायचं झालं तर ही वाढ दिसतीये ना. मग शेतीसाठी किंवा कृषी क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद केलीच गेली आहे असं दिसतंयच ना आकडेवारीवरून. ती वाढ दिसतीये ना. नाही आता हे तरतुदीकडे येण्याच्या आधी एका मुद्द्याकडे मला तुमचं लक्ष वेधायचं की आता पार्लिमेंटरी कमिटी ऑन ॲग्रिकल्चर म्हणजे संसदीय समिती असते, संसदीय स्थायी समिती असते, स्टँडिंग कमिटी, आणि त्या कमिटीमध्ये सत्ताधाऱ्यांचं बहुमत असतं, म्हणजे भाजपचं बहुमत आहे. तरी सुद्धा ह्या समितीने काय सांगितलंय की बाबा शेती क्षेत्रासाठी ह्या बजेटमध्ये काय असायला पाहिजे होतं अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेल्या आहे. आणि आता ही संसदीय स्थायी समिती ही घटनात्मक जर बघितलं तर त्याला खूप मोठं महत्त्व आहे. म्हणजे संसदेचंच ते मत आहे असं आपण म्हणलं तरी हरकत नाही. त्या विषयांवरती सविस्तर चर्चा व्हावी म्हणून अशी ती रचना असते समितीची. त्यात सगळ्या पक्षांचे जे काही सदस्य असतात त्यांना त्यांच्या संख्याबळाप्रमाणे प्रतिनिधित्व असतं आणि अर्थातच सत्ताधाऱ्यांचं तिथं बहुमत असतं. पण सत्ताधाऱ्यांचं बहुमत असलेल्या संसदीय समितीने सुद्धा 4 महत्त्वाच्या मागण्या केलेल्या होत्या. त्यातली एक मागणी होती की बाबा पीक विमा जी योजना आहे त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी, ती एक मागणी होती. दुसरी होती की बाबा किसान सन्मान निधी आहे तर ते किमान 10,000 तरी करावं, म्हणजे 12,000 करावं बाकी ज्यांची मागणी होती दुप्पट करावं, पण यांचं म्हणणं होतं किमान 10,000 तरी करावं. तिसरी यांची महत्त्वाची बातमी ज्यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत की जे काही MSP आहे म्हणजे हमी भाव त्याला कायदेशीर संरक्षण मिळावं आणि त्याला लिगल गॅरंटी द्यावी. आणि सगळ्यात महत्त्वाची चौथीची त्यांची अपेक्षा होती किंवा शिफारस होती ती त्यांचं म्हणणं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. त्यातलं एकही पूर्ण झालेलं नाही. कर्जमाफीबद्दल तर आता आपण बघितलंच. ही कर्जमाफी ही मागणी फक्त शेतकऱ्यांची नाही आहे तर संसदीय स्थायी समितीने सुद्धा ही मागणी केलेली आहे. त्या अर्थाने ह्याला एक घटनात्मक महत्त्व सुद्धा आहे. बरोबर आहे. तर ह्या समितीने जे काही अपेक्षा व्यक्त केलेल्या त्याच्यातलं ह्याच्यात काहीच झालेलं नाही. तुम्ही आता म्हटलं की ह्याला मागच्या वेळेस 1,51,000 कोटी रुपयाची तरतूद होती, आता 1,71,000 कोटींची तरतूद केली. हे बरोबर आहे. हे तरतूद असं बघितलं जातं की 20,000 कोटी रुपयांनी तरतूद वाढली तरी आपण म्हणतो की शेतीसाठी काहीच नाही केलं किंवा खर्च कमी केला. तर ह्याच्यामध्ये एक ज्ञानबाची मेघ आहे. काय मागच्या वेळेस 1,51,000 कोटी रुपयाची तरतूद केली, प्रत्यक्षात खर्च किती केला? 1,40,000 कोटी रुपये खर्च केला. तुम्ही जेवढी तरतूद केली तेवढी सुद्धा खर्च करू शकत नाही. मग आता मी 1,71,000 कोटी रुपये तरतूद केलेली आहे, त्यातली खर्च किती करणार हे आपल्या पुढच्या बजेटच्या वेळेस कळेल. आणि आता तुम्ही फक्त ॲब्सोल्यूट टर्ममध्ये बघताय ना की मागच्या वेळेसपेक्षा 20,000 कोटी रुपये वाढले. पण ह्या वर्षी अर्थसंकल्पाचा आकार पण वाढलाय ना. एकूण तुम्ही ते पर्सेंटेजमध्ये बघायला पाहिजे की ज्यावेळेस 100 रुपये समजा बजेट आहे आपलं, 100 रुपयापैकी मागच्या वर्षी किती रुपये खर्च केले आणि आता बजेट समजा 100 रुपयाचं 150 रुपये झाले तर 150 रुपयाच्या तुलनेत किती हे झालं असं पण बघितलं पाहिजे ना. तर तसं जर बघितलं तर आपल्याला मग असं दिसतं की बाबा हे खर्च जो आहे तो दिवसेंदिवस कमी होत चालला. म्हणजे आता हे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि अभ्यासक आहेत योगेंद्र यादव त्यांनी याच्यावर सविस्तर एक लेख लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आकडेवारी दिलेली आहे आणि आकडेवारी काही त्यांची स्वतःची नाही, ही सरकारचीच आकडेवारी, केंद्र सरकारचीच आकडेवारी. हे त्याच्यावरूनच आपल्याला सिद्ध होते की बाबा हे शेती क्षेत्रासाठी जी काही बजेटमधली तरतूद आहे ती दिवसेंदिवस कमी होते. म्हणजे 2019-20 मध्ये जो काही आपला अर्थसंकल्प होता त्याच्यातल्या 5.95% तरतूद शेती क्षेत्रासाठी होती, शेती आणि संलग्न क्षेत्रासाठी. 2021-22 मध्ये ती 4.06% झाली, म्हणजे आपण कमी झाली ना. 2023-24 मध्ये ती आणखी कमी झाली आणि 3.14% झाली. आणि 2025-26 मध्ये त्यांनी जे काही बजेट मांडले तर ती जर बघितले आपण तर 3.06% आहे. म्हणजे एकूण जर का तुमचा बजेट आहे त्याच्यातला 3% साधारण तुम्ही खर्च शेतीसाठी करणार. आणि मग तुम्ही कसं काय म्हणता की शेतीसाठी तरतूद वाढलेली आहे आणि 1,71,000 कोटी रुपयाचा खर्च सरकार करणार असे प्रस्ताव येत आहे. 1,71,000 कोटी म्हणजे खूप आपल्याला पैसे वाटतात. आपण बघितलं की हे एकूण जे काही बजेट आहे त्याच्या साधारण 3% आहे. आणि काही केंद्र सरकारचे जे काही कर्मचारी असतात त्यांचा पगार आणि पेन्शन ह्याच्यावरसाठी किती तरतूद केली सरकारने यावर बजेटमध्ये? 2.74 लाख कोटी रुपये, 2,74,000 कोटी रुपये तरतूद केलेली. केंद्र सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या
वेतन आणि भत्ते वेतन आणि पेन्शनसाठी, पेन्शनसाठी. पगार आणि पेन्शनसाठी किती केली? 2,74,000 कोटी रुपये. आणि शेतीसाठी किती केली? 1,71,000 कोटी रुपये. मग ह्याच्यावरून आपल्याला कळतं की शेती क्षेत्रासाठी यांची तरतूद जास्त आहे का कमी आहे. आणि दुसरा याच्यामधला प्रॉब्लेम काय होतो की हे अर्थसंकल्प म्हणजे संकल्प असतो ना करायचं की बाबा ह्या वर्षी माझ्याकडे एवढे पैसे येणार आहेत आणि ह्या पैशामध्ये मी शेतीसाठी एवढा खर्च करणार आहे. आपण बघितलं मागच्या वेळेस 1,51,000 कोटी रुपये त्यांनी सांगितलं आम्ही खर्च करू म्हणून. प्रत्यक्षात खर्च किती केले? 1,40,000 कोटी रुपये. त्यामुळे या घोषणांचं पुढं काय होतं हे पण बघितलं पाहिजे ना आपल्याला. तर मग आपल्या लक्षात येतं. आता काय आपल्याला भविष्यात आपण मग काही म्हणू शकतो ना की मी हे यावं करीन त्यावं करीन, पण मग अचानक काहीतरी अडचणी येतात, पैसेच कमी मिळतात आपल्याला किंवा जे काही पैसे आहेत ते खर्च होऊ शकत नाहीत वेगवेगळ्या कारणांमुळे. त्यामुळं मग त्याच्यासाठी मागच्या बजेटमध्ये तुम्ही घोषणा काय केल्या होत्या आणि प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी झाली का ह्याचा जर आपण ताळा घेतला तर बऱ्याच धक्कादायक गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. उदाहरणार्थ जर बघितलं तर 5 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही एक ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड तयार करणार आहे. तो फंड किती होता? तर 1,00,000 कोटीचा फंड आम्ही 5 वर्षामध्ये करू असं त्यांनी सांगितलं. आता या घोषणेला 5 वर्ष पूर्ण झाली. त्यातनं किती पैसे उभे राहिलेत? फक्त 36,000 कोटी रुपये त्याच्यातनं खर्च झाले. म्हणजे आश्वासन होतं 1,00,000 कोटी रुपयांचं, त्यातलं 36,000 कोटी रुपयाचंच प्रत्यक्षात आलं. त्यानंतर सांगितलं होतं की आम्ही भाज्या आणि फळांच्या क्लस्टर तयार करू आणि त्या क्लस्टरसाठी एक योजना आणू. गेल्या वर्षीच्या त्याचबरोबर त्यांनी एक सांगितलं होतं की सहकार क्षेत्रासाठी आम्ही एक स्वतंत्र योजना आणू. आणि ह्या बजेटमध्ये त्यांनी आता कबूल केले सरकारनेच की बाबा अशा काही योजना आम्हाला आणता आलेल्या नाही. म्हणजे बजेटमध्ये नाही केलेलं कबूल, पण त्यांचे जे काही कागदपत्र जर वाचले तर कळेल की बाबा अशा काही योजना त्यांना आणता आलेल्या नाही. मागच्या बजेटमध्ये त्यांनी सांगितलं होतं की बाबा हे जे काही लँड रेकॉर्ड्स आहेत ते आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे डिजिटलाइज करू आम्ही. ह्याचे सगळे जे रेकॉर्ड्स आहेत ह्या नोंदी आहेत त्याच्यामुळे हे घोटाळे होणार नाहीत. आणि मग त्यांनी जे काही टार्गेट ठेवलं होतं त्यातलं फक्त 9%च हे काम पूर्ण झालेलं आहे. अच्छा. परत त्यांनी सांगितलं आम्ही 15,000 ड्रोन आणू असं सांगितलं होतं. महिला बचत गटांच्या मार्फत देऊ. ड्रोन दिदी वगैरे आणि एकूण टार्गेट होते 15,000 ड्रोन्स. आणि प्रत्यक्षामध्ये फक्त 500 ड्रोन त्यांनी आणलेले. 15,000चं घोषणा कुठं आणि प्रत्यक्षातलं 500 कुठं. त्यामुळं घोषणा चांगल्याच असतात, घोषणा करण्याबद्दल काही वाद नाही. परंतु मग तुम्ही प्रत्यक्षामध्ये तर तो जर एवढी तुटपुंजी करत असाल आणि अंमलबजावणीची स्थिती जर एवढी चिंताजनक असेल तर मग त्या घोषणांना अर्थ काय उरतो. ह्या बजेटमध्ये पण चांगली घोषणा एक आहे ना की कडधान्याच्या बाबतीत, कडधान्य उत्पादनाच्या बाबतीत आम्हाला देशाला आत्मनिर्भर करायचं. त्यासाठी आम्ही कडधान्य मिशन राबवणार आहे पुढचे 5 वर्ष 6 वर्ष जे काय राबवणार आहेत. आता देशाला कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भर करणं ही खूप मोठी घोषणा आहे ना. पण त्यासाठी पैसे जर तुम्ही 1,000 कोटी रुपये तरतूद करणार असाल आणि अंमलबजावणी अशा पद्धतीने होणार असाल तर ही घोषणा फक्त कागदावरच राहील. सर, आता तुम्ही जसं म्हणालात की ही महत्त्वपूर्ण घोषणा आहे कडधान्याच्या बाबतीत. आता त्याच्यासाठी तरतूद कमी आहे हे पण दिसतंय. दुसरीकडे कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना अशी एक अपेक्षा आहे, म्हणजे मागच्या याच्यामध्ये आपण बघितलं की तेलबियांच्या बाबतीत होतं, याच्यात कडधान्याच्या बाबतीत आलं आहे. तर आता हे कडधान्य मिशन नेमकं काय, ते त्याच्या अंतर्गत काय करणार आहेत आणि त्याचा शेतकऱ्यांना काही फायदा होईल का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. की आपण हे सगळं बोलतोय, आकडेवारी सांगतोय, पण कडधान्य मिशनचा तरी शेतकऱ्यांना काही फायदा होईल का? नाही, आता तुम्ही तेलबिया मिशनचा उल्लेख केला. आता तेलबिया मिशन मागच्या बजेटमध्ये डिक्लेअर केलं होतं. बरोबर. त्यात पण अशीच घोषणा होती. तेलबियाच्या बाबतीत आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं. झालो का आपण वर्षभरात आत्मनिर्भर? नाही. आहे 6 वर्षासाठी. 6 वर्षासाठी किती तरतूद केलेली होती? 10,000 कोटी तरतूद केलेली होती. तरतूद तुटपुंजीच होती. म्हणजे वर्षाला 2,000 कोटी पण येत नाही. ठीक आहे, तर 2,000 कोटीपेक्षा कमी जी काही तरतूद आहे त्यातली किती खर्च झाली मागच्या वेळेस किंवा मागच्या वर्षी त्यासाठी किती तरतूद केली? 474 कोटी रुपये फक्त तरतूद केलेली होती मागच्या वर्षी तेलबिया मिशनसाठी. 474 कोटी रुपयामध्ये तुम्ही असं आणखी 6 वर्ष तुम्ही राबवलं तर कसं होणार आहे आत्मनिर्भर? त्यामुळे मुद्दा इथं पैशांचाच आहे. ह्या कडधान्य मिशनची पण घोषणा सेम आहे. तेलबियाच्या बाबतीत जसं देशाला आत्मनिर्भर करायचं तसं कडधान्यांच्या बाबतीत पण आत्मनिर्भर करायचं. कारण आता आपण बघितलं की आपल्याला 20% आपली जी गरज आहे ती आयात करून भागवायला लागते डाळींची. आणि जगातले जे काही बाकीचे देश आहेत जिथून आपण आयात करतो त्या देशामध्ये काही डाळी खाल्ल्या जात नाहीत. ते जे काही देश आहेत ते भारतासाठीच उत्पादन करतात. त्यामुळे आयातीवरची जी काही डिपेंडन्सी आहे ती घालवायची असेल तर आपल्याला कडधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण व्हायला पाहिजे. हे उद्दिष्ट बरोबर आहे, ही दिशा बरोबर आहे, परंतु त्यासाठी जी तरतूद आहे ती फक्त तुम्ही 1,000 कोटी रुपयांची केलेली आहे. ह्याच्यातनं काही साध्य होणार नाही. आणि तुम्ही घोषणा ही काय आज केलेली नाही आहे, अंतरिम बजेटमध्ये पण ही घोषणा केलेलीच होती. त्याच्या आधीसुद्धा 2017 मध्ये ज्यावेळेस राधामोहन सिंग कृषी मंत्री होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की बाबा आपल्याला
आपण 2 वर्षामध्ये कडधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण होऊ. संपूर्ण हो. ज्या पद्धतीने आपण कामगिरी करतोय आणि मोदी सरकार त्यावेळेस नवीनच सत्तेवर आलेलं होतं. त्यांचं म्हणणं आहे की 2 वर्षामध्ये आपण हे सेल्फ सफिशियन्सी अचीव करू शकतो. आता ते 2017 पासून आता परत 2025 मध्ये आपल्याला तीच घोषणा करायची वेळ आलेली आहे. आणि 2024 मध्ये अर्जुन मुंडा कृषी मंत्री होते. हो. त्यांनी पण सांगितलं होतं की 2027 मध्ये आपण कडधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होऊ. आणि त्या 2024 मध्येच काही दिवसांनी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पण घोषणा केली होती की डिसेंबर 2027, लक्षात ठेवा की डिसेंबर 2027 ही डेडलाईन आहे. डिसेंबर 2027 पर्यंत आपला देश हा कडधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण होईल आणि जानेवारी 2028 पासून आपण कडधान्याचा एक दाणा सुद्धा आपण आयात करणार नाही. करणार नाही. हे त्यांनी रेकॉर्डवर आहे त्यांचं बोलणं. आता बघूया, आता 2027 तर काही घोडा मैदान लांब नाही. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतोय की बाबा एका बाजूला तुम्ही सांगताय की आपल्याला कडधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होईल आणि दुसऱ्या बाजूला आता 2024 ची परिस्थिती काय आहे की 2024 मध्ये आपण कडधान्य आयातीचे सगळे विक्रम मोडलेले. बर म्हणजे 2023-24 मध्ये पाऊस कमी होता आणि भाव पण कमी मिळाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी कडधान्याची लागवड कमी केली, त्यामुळे उत्पादन कमी झालं, त्यामुळे आपल्याला आयात करावी लागली. तर आणि सरकारने मग आयातीला पायघड्या घातल्या, आयात शुल्क शून्य करून टाकलं आणि जे काही मुक्त आयात करून टाकली सगळ्यांची, पिवळा वाटाणा असू दे, तूर असू दे, उडीद असू दे, सगळ्यांची मुक्त आयात करायची. त्याच्यामुळे 2024 मध्ये आपण विक्रमी 66 लाख टन कडधान्य आयात केलेलं आहे. त्याच्या आधीच्या वर्षी किती होतं ते 33 लाख टन होतं, जवळपास निम्म होतं. एका वर्षात आपण दुप्पट केली कडधान्य आयात. आणि त्याच्या आधी 2017 मध्ये 63 लाख टन ह्या विक्रम होता. 2017चा विक्रम आपण मोडून काढला. 2017 म्हणजे तेच वर्ष आहे ज्यावेळेस राधामोहन सिंग सांगत होते की आपल्याला 2 वर्षामध्ये आपण कडधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण होऊ आणि आपल्याला 7 वर्षामध्ये आधीचा आयातीचा विक्रम मोडावा लागला. आणि मग ह्या काळामध्ये मग जे काय आपण आता विक्रमी आयात केली 66 लाख टन, त्याच्यामध्ये हरभऱ्याचं जे आयात आहे ते आपण 4 पट वाढवली. तूर, उडीद आणि पिवळा वाटाणा याची विक्रमी आयात केली. पिवळा वाटाणा 28 फेब्रुवारीपर्यंत मुक्त असणार आहे, हरभरा 31 मार्चपर्यंत असणार आहे आणि तूर मात्र पूर्ण वर्षभर आपलं मुक्त आपण आयात करणार. म्हणजे सरकारचा जो प्रयत्न आहे तो देशातलं कडधान्याचं उत्पादन वाढवण्याच्या ऐवजी आयात वाढवण्यावरती आहे. मग तुमचं जर धोरण हे आयात वाढवण्यासाठी पोषक असेल किंवा आयात वाढवण्यावरती तुमचा सगळा फोकस असेल तर तुम्ही कडधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण कसं होणार. म्हणजे इथं जो प्रॉब्लेम आहे ना, हा प्रॉब्लेम टेक्नॉलॉजीचा नाही आहे, प्रॉब्लेम हा सरकारच्या धोरणाचा आहे. हे जर आपण बघितलं तर राधामोहन सिंग जे म्हणले होते ना 2017 मध्ये की आम्ही 2 वर्षामध्ये कडधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होऊ, तर त्याच्यामध्ये अगदीच तथ्य नव्हतं अशातला भाग नाही. म्हणजे त्यावेळेस आपण जे काही प्रयत्न करत होतो, म्हणजे 2015 मध्ये कडधान्याचे भाव खूप वाढलेले होते, त्याच्यामुळे मग शेतकऱ्यांनी कडधान्याचं उत्पादन वाढवलं आणि त्याच्यामुळे मग परत रेट पडले वगैरे त्या गोष्टी झाल्या. पण आपण उत्पादन वाढवू शकतो का, तर वाढवू शकतो. आपलं तेवढं पोटेन्शियल आहे का, तर आहे. आणि ते पोटेन्शियल शेतकऱ्यांनी दाखवल्यामुळेच राधामोहन सिंग त्यावेळेस म्हणले होते की बाबा हा जर टेम्पो असाच कायम राहिला तर आपण 2 वर्षामध्ये सेल्फ सफिशियंट होऊ शकतो. कारण 2017 ते 2021 या काळामध्ये आपण 85 ते 90% आत्मनिर्भर होतो, म्हणजे फक्त 10% डिफिसिट राहिलेलं होतं. पण पुढे सरकारची धोरणं अशा पद्धतीने झाली की शेतकऱ्यांची माती करणारी धोरणं तुम्ही आणली, त्याच्यामुळे ते काय 85 ते 90% जी आत्मनिर्भरता आहे ती कमी कमी होत परत आपण अशी वेळ आली 7-8 वर्षांनी की आपण 70 ते 75% आलो. म्हणजे तुम्ही आत्मनिर्भर होऊ शकता का, तर 100% होऊ शकता. पण त्यासाठी जे काही पॉलिसी सपोर्ट आहे तो तुम्ही शेतकऱ्यांना देत नाही, हा त्याच्यातला प्रॉब्लेम आहे. सर, पण याच्यात मला एकच मुद्दा विचारायचा आहे की आता आपण म्हणतोय की सरकारची धोरणं सगळी शेतकरी विरोधी आहेत, शेतकऱ्यांची माती करणारी आहेत, शेतकऱ्यांच्या ताटात माती घालणारी. पण मुद्दा असा आहे की केंद्र सरकारकडून असाही दावा केला जातो की आम्ही शेतकऱ्यांचं जे काही कडधान्य आहे ते हमी भावावरती शेवटच्या दाण्यापर्यंत खरेदी करू आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, तर असा त्यांचा दावा आहे. तर याच्यातही काही तथ्य आहे का, आणि हे खरंच अशा पद्धतीची खरेदी ही शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे का? नाही, एक तर सरकारची खरेदी सरकार कधी करतं, हमी भावापेक्षा खाली गेल्यानंतर. बरोबर. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात की बाबा शेतकऱ्यांनी फक्त हमी भावानेच माल विकायचा का, त्याला बाजारात तेजीचा फायदा घेऊन द्यायचा नाही का. ज्यावेळेस बाजारामध्ये तेजी येते त्यावेळेस तुम्ही काय करता, निर्यात बंद करून टाकता आणि आयातीला पायघड्या घालता, म्हणजे बेसुमार आयात करता, म्हणजे इथले रेट पाडता. आणि ज्यावेळेस रेट हमी भावापेक्षा खाली असतात त्यावेळेस तुम्ही खरेदी करत नाही. तुम्ही आतापर्यंत कडधान्य खरेदीचा सगळा ट्रॅक रेकॉर्ड बघा, अत्यंत वाईट कामगिरी आहे सरकारची. म्हणजे 2016 मध्ये तूर खरेदीचं आपण बघितलं काय इथे वाट लागली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची, त्यावेळेस फडणवीस मुख्यमंत्री होते. तर ज्यावेळेस सरकारला
कडधान्य खरेदीची वेळ आलेली आहे त्यावेळेस सरकारची कामगिरी निराशाजनक राहिलेली आहे. सरकार सपशेल नापास झालेलं आहे. त्याच्यामध्ये सरकार फक्त भात आणि गव्हाची मोठ्या प्रमाणात आणि सातत्याने खरेदी करू शकतं. बाकी तेलबिया असू दे किंवा कडधान्य असू दे, सरकारकडे अशा प्रकारची यंत्रणाच नाही आहे. त्यामुळे आता जरी सरकार म्हणत असलं की तुम्ही तूर, उडीद आणि मसूर हे पाहिजे तेवढं पिकवा, आम्ही ते सगळं खरेदी करू, 100% खरेदी करू, कारण आताच्या नॉर्मप्रमाणे 25% खरेदी करता येते. तर ते नॉर्म्स बदलून त्यांनी सांगितलं की ते आम्ही 100% खरेदी करू. हा निर्णय चांगला आहे. पण तशी तुमच्याकडे यंत्रणा आहे का, तशी तुमच्याकडे आर्थिक तरतूद तुम्ही करताय का, तर करत नाही. आणि ज्यावेळेस रेट बाजारामध्ये जास्त असतात त्यावेळेस तुम्ही सांगता की आम्ही 100% खरेदी करू म्हणून, कारण तुम्हाला आता तुमची अडचण झाली ना, तुम्हाला माल मिळत नाही म्हणून तुम्ही सांगताय. बरोबर. पण ज्यावेळेस बाजारामध्ये रेट जास्त असेल त्यावेळेस शेतकरी खरेदी विकणारच नाही ना. त्यामुळं त्या खरेदीसाठी एक कन्सिस्टन्सी पाहिजे आणि सर्वंकष धोरण पाहिजे आणि तशा प्रकारच्या पायाभूत सुविधा तिथं पाहिजेत. पण तुम्ही जर आता अनुभव बघितला ना तर हे शॉर्टेज का पडतंय, कारण कडधान्याचं जे उत्पादन आहे आणि मागणी ह्याच्यामध्ये जो गॅप आहे तो भरून काढण्यासाठी मग आयात करावं लागतं. साधारण 20% आयात आपल्याला करायला लागतं. तर हरित क्रांतीनंतरच्या 40-50 वर्षामध्ये देशाची काही लोकसंख्या आहे ती 130% वाढली. बरोबर. परंतु कडधान्य उत्पादनामध्ये मात्र केवळ 18.13% वाढ झाली. त्याच्यामुळे हा गॅप येतो. मग हा गॅप काय येतोय, म्हणजे आता असं आहे का की बाबा शेतकऱ्यांना हे जमत नाहीये, कडधान्य कसं उत्पादित माहीत नाहीये, तर अशातला भाग नाही. तर हा जो कडधान्य उत्पादक शेतकरी आहे ना तो प्रामुख्याने कोरडवाहू शेतकरी आहे, तो लहान शेतकरी आहे आणि त्याच्यामध्ये त्याला मर्यादा येतात. मग हा ज्यावेळेस एखाद्या कडधान्यामध्ये तेजी येते त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो का, त्याचे काही 70-80% कोरडवाहू शेतकरी आहेत त्यांना याचा फायदा होत नाही, कारण त्यांना आपला माल लगेच विकावा लागतो. त्यांचा माल विकून झाल्यानंतर मग बाजारात तेजी येते, त्याचा जो फायदा आहे तो प्रामुख्याने व्यापाऱ्यांना होतो. तर हे जे काही कोरडवाहू अल्पभूधारक शेतकरी आहेत ना त्यांच्याकडे मुळातच लँड होल्डिंग कमी असतं. बरोबर. त्याचा फायदा कधी घेऊ शकतो शेतकरी, ज्यावेळेस त्याचे उत्पादक जास्त असतील, त्याच्याकडे वरकड उत्पादन जास्त असेल आणि साठवणुकीच्या सुविधा असतील, होल्डिंग कॅपॅसिटी असेल, तो स्टोअर करून ठेवू शकत असेल तर तो याचा फायदा घेऊ शकतो. पण हे लहान शेतकरी आहेत त्यांच्याकडे ह्याच्यातलं काहीच नसतं. त्याच्यामुळे त्यांना माल बाजारात विकण्याशिवाय पर्याय नसतो, डिस्ट्रेस सेल ते करतात, त्याच्यामुळे त्यांना ह्या तेजीचा फायदा घेता येत नाही. त्यामुळे हे कडधान्याचे जे पीक आहे ते नगदी पीक ठरू शकत नाही. त्यामुळे शेतकरी काय करतात, आंतरपीक म्हणून कडधान्य घेतात किंवा घरच्या पुरतं ते पिकवतात. त्यामुळे जोपर्यंत कडधान्य हे नगदी पीक होत नाही तोपर्यंत हे जे काय आपण स्वयंपूर्णता वगैरे म्हणतो त्या गोष्टी ह्या फक्त कागदावरच राहतात. मग ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आता काय होतोय की बाबा टेक्नॉलॉजीचा जो विषय आहे की आता जर एक इरिगेशन दिलं, समजा एक पाण्याची पाळी जास्त दिली आणि रोगकिडीवरती खर्च केला, म्हणजे रोगकिडीच्या बंदोबस्तासाठी खर्च केला तर उत्पादन तुमचं वाढू शकतं. म्हणजे सरासरी उतारा जो आहे तो दुप्पट पण होऊ शकतो. कारण कडधान्यांचे वाण आपल्याकडे नाही आहेत का, तर आहेत. 200पेक्षा जास्त वाण डेव्हलप केलेले आहेत आणि अजून पण पाहिजे असेल तर ते करण्याची क्षमता आपल्या संशोधन व्यवस्थेमध्ये आहे. त्यामुळे इथं टेक्नॉलॉजीचा काही विषय नाही आहे. ती टेक्नॉलॉजी शेतकरी का वापरत नाहीत. मी आता म्हणले किंवा एक पाळी जास्त देणं पाण्याची किंवा रोगकिडीवरती बंदोबस्तासाठी खर्च करणं हे शेतकरी का करू शकत नाहीत, कारण तो खर्च करत त्यासाठी त्याला पैसे लागतात ना, तो खर्च करण्यासाठी. तर ही जी पैसे मी याच्यामध्ये गुंतवणार आहे हे जर वसूल झाले तर ते मला परवडेल ना. म्हणजे मी आता खर्च करायचा 100 रुपये आणि तो भाव जर पडला तर ते लाखाचे 12,000 होणार ना. बरोबर. 100 रुपये खर्च करून जर मला 20 रुपये मिळणार असतील, 50 रुपये मिळणार असतील, हा तोट्याचा धंदा मी कशासाठी करायचा. त्यामुळे मग शेतकरी उत्पादकता वाढीसाठी त्याच्यावरती खर्च करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जर अशी हमी मिळाली किंवा मी जो ह्याच्यामध्ये खर्च करणार आहे तो जर मला परत मिळेल, त्याचा मला परतावा मिळेल आणि बरं मला प्रॉफिट मिळेल, तर शेतकरी त्याच्यामध्ये जास्त खर्च करतील. असं 2015 झालं होतं ना. 2015 शॉर्टेज होतं, त्यामुळं तुरीला विक्रमी रेट मिळाला आणि त्याच्यामुळे मग शेतकऱ्यांनी पुढच्या वेळेस उत्पादन वाढवलं, लागवड वाढवली. कारण पंतप्रधानांनी सांगितलं होतं की देशाला आता गरज आहे, त्यामुळे जास्तीत जास्त तूर तुम्ही पिकवा असं त्यांनी सांगितलं. मग शेतकऱ्यांनी तूर उत्पादनाचा पण विक्रम केला. हे जे शेतकरी आहेत ना, जे कोरडवाहू शेतकरी आहेत, लहान शेतकरी आहेत, ज्यांना तुम्ही अडाणी शेतकरी म्हणता, की ज्यांना टेक्नॉलॉजी माहीत नाही, रिसर्च माहीत नाही, त्यांना संशोधन माहीत नाही, ह्याच अडाणी शेतकऱ्यांनी तुरीचं विक्रमी उत्पादन घेऊन दाखवलेलं होतं. त्यावेळेस तुम्ही काय केलं, त्यावेळेस तुम्ही त्यांची माती करून टाकली. ते जे काय विक्रमी उत्पादन होतं ते विक्रमी उत्पादन घेऊन सुद्धा त्यावर्षी आपण 20% कडधान्य आयात केलेली आणि निर्यात बंदी चालूच होती. नंतर मग शेवटच्या टप्प्यामध्ये आपण निर्यात बंदी उठवली आणि आयात नंतर कमी केली, पण तोपर्यंत बेसुमार आयात झालेली होती. म्हणजे एका बाजूला शेतकऱ्यांनी पिकवलेला माल ठेवायला जागा नव्हती गोदामामध्ये, तरी सुद्धा तुम्ही 20% आयात केली आणि निर्यात बंदी चालूच ठेवली. अशा प्रकारचे धोरण असेल तर शेतकरी वर कसं येईल. मग त्यावेळेस काय झालं की तुम्ही त्यांना आश्वासन दिलेलं होतं
देवेंद्र फडणवीस यावेळेस मुख्यमंत्री होते, त्यांचं रेकॉर्डवर आहे, ते म्हणले होते की तुरीचा दाना आम्ही खरेदी करू, शेवटचा दाना खरेदी करू. प्रत्यक्षात त्यांना 20% जास्त खरेदी करता आली नाही, 20-21% एवढीच खरेदी करू शकले. तर बाकीचा सगळा जो माल आहे शेतकऱ्यांना तोट्यात विकावा लागला, म्हणजे हमी भावापेक्षा कमी किमतीला विकावा लागला. आणि हे चित्र देशामध्ये पण होतं. त्यामुळे 2016मध्ये जो काही फटका बसला शेतकऱ्यांना, त्याच्यामुळे मग शेतकऱ्यांनी ठरवलं की आता आपण हे करायचं नाही, या कडधान्याच्या भानगडीत पडायचं नाही. मग त्यांनी हळूहळू लागवड कमी केली. मग परत 8 वर्षांनी आपल्याला त्याच चक्रामध्ये आपण आलेलो आहे. किंवा 8 वर्षांनी आपल्याकडे परत शॉर्टेज आलेलं आहे. पण तुम्ही जर 2016-17मध्ये शेतकऱ्यांना सपोर्ट केला असता की बाबा हे सपोर्ट म्हणजे काय करायचा होता, आयात कमी बंद करायची होती, निर्यातीला प्रोत्साहन द्यायचं होतं, आणि त्यांनी जे काही माल पिकवलेला आहे कडधान्य ते तुम्ही खरेदी करायचं होतं, जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळालं असतं आणि ती प्रेरणा राहिली असती, जेणेकरून मग कडधान्याचं जे उत्पादन आहे ते हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढत गेलं असतं आणि जी काही सेल्फ सफिशियन्सी आहे ती त्याच वेळेस तुम्हाला साध्य करता आली असतं. त्यामुळे राधा मोहन सिंगांचं जे वाक्य शब्द आहेत ना ते खरे ठरले असते. 2 वर्षात नाही पण 4 वर्षामध्ये तर तुम्ही कडधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण झालं असतं. परंतु तुमचं जे काही सगळे धोरणं आहेत ना ते शॉर्ट टर्म धोरण आहे. तुम्ही आत्ता काय महागाई वाढते मला तुम्ही पॅनिक होता, लगे आयात करता, निर्यातीवर बंदी घालता, त्याच्यामुळे ह्याच्याने काही प्रश्न सुटणार नाही. दुसरं सरकारने ह्याच्यामध्ये धोरणात्मक काय निर्णय घेतला की आफ्रिकेतले जे काही देश आहेत तिथं लीजवर जमिनी घेऊन आम्ही कडधान्यांचं उत्पादन घेऊ, हा एक विषय आहे. आणि आफ्रिकेतल्या देशामध्ये ऑलरेडी जे काही पिकवलं जातात कडधान्य त्याची आम्ही खरेदी करण्याची हमी घेऊ. आधी ते 5 वर्षासाठी धोरण होतं आणि महाराष्ट्रात देशातले जे काही प्रमुख कडधान्य उत्पादक राज्य आहेत तिथल्या शेतकऱ्यांना जो रेट मिळतोय त्याच्यापेक्षा जास्त चढा दर देऊन आपण आफ्रिकेतल्या देशाकडनं कडधान्य खरेदी केलं आणि त्यांना आपण हमी दिली की तुम्ही जेवढं कडधान्य पिकवाल ते सगळं आम्ही खरेदी करू. 5 वर्षानंतर आपण त्याला परत आणखी 5 वर्षाची मुदतवाढ दिली. म्हणजे तुम्ही 10 वर्षासाठी त्यांना एक ॲश्युरन्स दिलं की तुम्ही जेवढं कडधान्य पिकवाल तेवढं आम्ही चढ्या दराने खरेदी करू. मग इथल्या शेतकऱ्यांना जर तुम्ही असं आश्वासन दिलं असतं तर इथल्या शेतकऱ्यांनी पिकवून दाखवलं असतं ना, आणि ते तुम्ही 2016मध्ये शेतकऱ्यांनी पिकवून दाखवलेलं होतं. पण तुम्ही इथल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडताय आणि आफ्रिकेतल्या शेतकऱ्यांना 10 वर्षाची हमी देत आहे. हा पॉलिसीमधला जो गडबड घोटाळा आहे ना त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम होतो. आता पण हे जे काही विक्रमी आहेत आपण आत्ता केली तर आफ्रिकेतल्या देशाकडनं आपण करतोय, रशियाकडून करतोय आणि ब्राझीलमध्ये सुद्धा आता कडधान्य उत्पादन होतंय भारतासाठी. त्यामुळे जगातले बाकीचे देश तुमच्यासाठी पिकवत आहेत तर तुम्हाला हे कळलं पाहिजे की देशातले शेतकरी जर हे पिकू शकतात तर त्यांची जी काही क्षमता आहे त्याचा पुरेपूर वापर करून घ्यायला पाहिजे. त्यामुळे परदेशातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही पायघड्या पसरताय, त्यांच्यासाठी सवलतींची खैरात करताय, तर मग आयातीवर तुम्ही जेवढा खर्च करताय त्यातला काही टक्के हिस्सा जर तुम्ही देशातल्या शेतकऱ्यांवरती खर्च केला तर आपण कडधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होऊ शकतो ना. पण त्या अगेन्स्ट तुम्ही किती तरतूद केली, 1000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. त्याच्यामुळे हे आता तुम्ही आयातीवर खर्च किती करताय, साधारण 30-1000 कोटी रुपये तुम्ही खर्च करता आणि आत्ता मिशनसाठी तरतूद किती केली, कडधान्य मिशनसाठी 1000 कोटी रुपये. त्यामुळे हे पॉलिसीमधले जे गडबड आहेत ना त्याच्यावरती काम करणं अपेक्षित आहे. आणि बजेटमध्ये ह्याच्याबद्दल एक ठोस रोडमॅप, आयात निर्यातीच्या धोरणाबद्दल ठोस सुतोवाच असं जर झालं असतं तर आपण म्हणू शकलो असतो बाबा हे कडधान्य मिशनबद्दल हे खरोखरच गंभीर आहे. पण असं ह्याच्यामध्ये काही दिसत नाही. ह्यांना फक्त हेडलाईन मॅनेजमेंट करायचं आणि सांगायचं की आम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी करतोय आणि कडधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण करतोय. हे त्याच्यामुळेच मला असं वाटतं की हे भुलताप आहे. तर सर, जवळपास आपण अर्थसंकल्पातल्या सगळ्या विषयांवरती बोललो आहेत, त्या तरतुदीबद्दल बोललो आहेत, सरकारच्या धोरणांबद्दल बोललो आहेत. आता तुम्ही हे सगळं ऐकलं आहे, तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सर, तुम्ही वेळ दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.